आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। श्री बापूजी महाराज मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। विविध मान्यवरांनी घेतले श्री बापूजी महाराजांचे भक्तिपूर्वक दर्शन। नागोठणे रोशन पत्की। नागोठणेकर परिवार कुलदैवत श्री बापूजी महाराज मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला। या धार्मिक सोहळ्याकरिता नागोठणेकर परिवारासहित समस्त नागोठणे ग्रामस्थ, नागरिक, भाविक यांच्यासह रायगड जिल्ह्यातील व मुंबईतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान श्री जोगळेकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली अभिषेक सोहळा संपन्न झाला। श्री संत सेवा मंडळ श्री ज्ञानेश्वर मंदिर नागोठणे यांच्यातर्फे सायंकाळी 7 ते 8 या वेळात हरिपाठ सेवा ठेवण्यात आली होती। त्याचप्रमाणे समस्त नागोठणेकर परिवार यांच्या शुभ हस्ते रात्री 8 वाजता महाआरती घेण्यात आली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन, शिवसेना युवा नेते सुमितदादा काते, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, विजय महाराज शहासने, नागोठणे ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुनील लाड, अनिल महाडी, खांडेकर गुरुजी आदी मान्यवरांनी श्री बापूजी महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। हा वर्धापन दिन सोहळा संपन्न होण्यासाठी श्री बापूजी महाराज देवस्थान जीर्णोद्धार कमिटी अध्यक्ष मोहन नागोठणेकर, उपाध्यक्ष संतोष नागोठणेकर, सचिव अनिल नागोठणेकर, खजिनदार शैलेश नागोठणेकर, सहसचिव विशाल नागोठणेकर, सहखजिनदार प्रफुल्ल नागोठणेकर, कार्याध्यक्ष श्रीधर नागोठणेकर, कार्याध्यक्ष विजय नागोठणेकर, सल्लागार दीपक नागोठणेकर, सल्लागार मंगेश नागोठणेकर, केतन नागोठणेकर, रुपेश नागोठणेकर, भूषण नागोठणेकर, योगेश नागोठणेकर, राजेंद्र नागोठणेकर व समस्त नागोठणेकर परिवाराने विशेष मेहनत घेतली। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।